टीम मीटिंग कमी करा, टीम मीटिंग साठी जास्त वेळ नका देऊ. लगभग आता प्रथम षटक घेऊन आले, तर पहिलं षटक घेऊन आले तो प्रज्योत वरोर संघाकडून. बिरवाडी आणि वरोर दरम्यान हा रंगणारा सामना. फील्ड रिस्ट्रिक्शन पाहताना प्रज्योत अफलातून अशी गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यात देखील टाकली होती आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून दिली होती. बॅटिंग मध्ये देखील त्यांनी कमालीची बॅटिंग करून आपलं जे ऑलराऊंडर, जे आपण ऑलराऊंडर आहोत हे सिद्ध करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा त्याच मार्गावरती प्रज्योत. आणि सामना करतील चिनू, गेल्या मॅचचा किंग मेकर. पहिल्या षटकातला पहिला चेंडू चिनू यांना. सुरेख असा चेंडू, चेंडूची धार बघा. चेंडू टाकल्यानंतर डायरेक्टली विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. चिनू हे षटकार मारण्यात तरबेज. बघूया आता कशा प्रकारची बॅटिंग करतात आपल्या बिरवाडी संघासाठी. प्रज्योत पुन्हा एकदा पाहणी करताना आपल्या सैनिकांची. चिनू सामना करतील तर प्रज्योत यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त झाले ते प्रज्योत यांना. नक्कीच त्यांच्याबद्दल जेवढे शब्द बोलावे तेवढे कमी आहेत. भरपूर ठिकाणी त्यांनी मॅचेस विन करून दिल्यात, तेवढी ॲबिलिटी आहे. तर चिनू बघूया कशा प्रकारचा गेम खेळतात. प्रज्योत यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा तिसरा चेंडू लागोपाठ निर्धाव टाकण्यात यश प्राप्त झाला आहे. खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजीचं एक जे दर्शन आपल्याला पाहायला भेटतंय. आणि एवढ्या पावसात देखील जी भरगच्च गर्दी आहे जी प्रेक्षकांची, क्रिकेट रसिकांची, ती देखील वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे क्रिकेट प्रति किती प्रेम आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसून येते. आणि सगळे सामने हे रोमहर्षक स्थितीमध्येच जाणार आहेत यापुढचे. बिरवाडी आणि हा चेंडू कट करण्यात आलाय, थर्डमॅनच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव चोरण्यात यश प्राप्त. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यात यश प्राप्त. पुन्हा एकदा धावसंख्येत भर. मोहपाडा संघ कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मोहपाड़ा टीम के कप्तान जहां कहीं भी कमेंट्री बॉक्स में आ जाइएगा. मोहपाड़ा तो बिरवाड़ी टीम का स्कोर पहुंचा है वो बिना कोई विकेट खोए 2 रन 4 गेंदों के समाप्ति के बाद. ये पहली ओवर चल रही है. इस पहली ओवर में काफी बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए प्रज्योत. आणि मॅच पाहण्यासाठी बघा आणखी देखील पाहुणे तुम्हाला दिसत असतील, सांगायची काय गरज नाही. बघा त्या चिनू कशा प्रकारची बॅटिंग करतोय तो प्रज्योत समोर. सुरेख असा फटका, मात्र सुरेख असा चेंडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण चांगलं असं कव्हर केलंय चेंडू. आणि याला सांगतात घसरगुंडी. नक्कीच या मॅचची जी मजा आहे ती काही औरच असते. जीवनातले अविस्मरणीय असे क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या येते 3. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या येते 3 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन प्रज्योत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती सामना करतील ते कीर्तेश. सुरेख अप्रतिम असा चेंडू, चेंडू पडल्यानंतर नक्कीच एवढा स्पीडीली जातोय फलंदाच्या बॅटवरती की तो त्याला टाइमच भेटत नाही की कुठल्या दिशेने मारू. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या येते 4 धावा, बिनबाद 4 धावा. आणि मोपाडा बॉईजचे कर्णधार आलेले आहेत. मोपाडा बॉईज वर्सेस दांडी. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या येते 4 धावा, बिनबाद 4. अगर आपको मैच जीतना है तो आपको जिस हिसाब से आपने देखा पिछली 2 मैचेस थी कि 2 ओवर में आपको 27, 28 या 30 रन तो बनाने ही बनाना है. कम से कम 30 रन तो बनाने ही बनाना है. मोपाडा बॉयज अभिनंदन, आपण टॉस जिंकलाय. या पुढची जी मॅच आहे ती मोपाडा वर्सेस दांडी. आणि आता जे शेवटचं षटक घेऊन येत आहे तो तेजस, नावाप्रमाणे तेजस आणणार आहे तो आपल्या संघासाठी. छानसं असं गोलंदाजीचं पृथक्करण अगोदरच्या मॅच मध्ये पण होतं प्रज्योत यांचं. आणि या मॅच मध्ये देखील कंटिन्युटी जी आहे ती नक्कीच एक ॲबिलिटीनुसार कंटिन्युटी. तेजस यांचा पहिला चेंडू आणि हा बीमरच्या स्वरूपात. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकतील तर नक्कीच तुम्ही फलंदाजीला एक चान्स देतात. आणि तो चान्स थोड्या चुका या फार महागात पडतात. नोच्या स्वरूपात. ओके, फ्री हिट भेटेल. 1+1 म्हणजे धावसंख्या झाली ती 6 धावा झाल्यात त्या बिरवाडी संघाच्या. अजून देखील 6 चेंडू आहेत. आता फ्री हिटचा चान्स आहे तो बघूया आता कशा प्रकारे चिनू त्याचा फायदा घेण्यात यशस्वी होतोय.
फील्ड रिस्ट्रिक्शन थोडं बदलताना नक्कीच त्यांना ॲबिलिटी माहिती आहे चिनू यांची की ते जर एखादा हलका असा चेंडू त्यांना पडला किंवा फुलटॉस चेंडू पडला तर ते नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे धाडू शकतात. तेजस यांचा पुढचा चेंडू. ओहो, अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी टाकतील तर तुम्ही एक समोरच्या संघाला संधी देत आहात. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येत 7. चिनू यांना नक्कीच खात्री आहे आपल्या बॅटिंगवरती की नक्कीच एखाद मला असा चेंडू भेटला तर नक्कीच मी माझ्या संघासाठी त्या परीनेच तो फटका मारेल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बघा तसंच त्यांनी केलंय आणि ते करण्यात ते फारच ते पटाईत आहेत. 6 धावेने भर नक्कीच फ्री हिटचा फायदा घेण्यात यशस्वी झालेत. विकेट किपरची भूमिका असते ती देखील फार महत्वाची असते. नक्कीच ते कंटिन्यू त्याला सांगतात की तुला कशा प्रकारे कुठे टप्पा टाकायचा आहे, टेन्शन घेऊ नकोस, बिंदास टाक, असं काहीतरी एक कानमंत्र देताना. आता बघूया कानमंत्राचा कितपत फायदा करून घेतात तो तेजस. चिनू लेफ्ट हँडेड बॅट्समन, या अगोदर देखील षटकारांची आतषबाजी करून चांगली अशी भूमिका निभावली होती अगोदरच्या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा कंटिन्यू. आता हे शेवटचं षटक नक्कीच आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे ती 13. बिरवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 13. चिनू स्ट्राईकवर, गोलंदाजीसाठी तेजस. हो, याला सांगतात गोलंदाजीचा खतरनाक प्रकार. डायरेक्ट बुंद्यामध्ये टाकलाय आणि हा गडी बाद झालाय त्रिफळाचीच्या स्वरूपात. नक्कीच काहीतरी फरक पडतोच, कारण की सगळ्यात जर जवळचं कोण असेल तर ती आपली एक बहीण असते. ज्या रक्षाबंधनच्या याच्या दृष्टीने सांगितलं जातं तसं गोलंदाजाला सगळ्यात कोण जवळचा असेल तो विकेट किपरच असतो. तशाच प्रकारचं एक उदाहरण आहे. आणि कृपया त्यांचा कोणी हे असेल तर त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायचं. गोवारी कोण असेल तर म्हशीवर लक्ष ठेवा. धावसंख्या आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात 13. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती कंट्रोल करतात ते तेजस आणि किती धडाकेबाज फलंदाजी करतायत ते. नितीन गेलेत ते, निखिल गेलेत ते. चिनू यांच्या जागेवरती 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू म्हणजे लगभग 6 चोक 24 किंवा 4 चोक 16 अशा परीने काहीतरी कॅल्क्युलेशन होऊ शकते. तेजस यांचा पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू. नक्कीच असं वाटतंय की काहीतरी घडलंय. पुन्हा एकदा गडी बाद झालाय. लगभग हॅट्रिकचा चान्स आहे तो तेजस यांना. नक्कीच त्यांनी अगोदरची जी चेंडू होते वाईड त्यानंतर 6 धावा दिल्या, मात्र त्यानंतर स्वतःला सावरलं, आवरलं आणि चेंडू त्या दिशेने. हा चेंडू ऍक्च्युअल फुलटॉस घेण्यात अपयश प्राप्त झालं ते बिरवाडीच्या या खेळाडूस. आता आलेत ते सार्थक. अजून देखील शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या स्थिरावलेली 13. 13 ना मेरा ये क्रिकेट का घेरा. अभी क्या होने वाला है इस 3 गेंदों में, ये जरूर एक सोचने वाली बात है. 3 गेंदे शेष, स्कोर अभी भी रुका हुआ. 2 विकेट के पतन के बाद 13 रन पर बिरवाड़ी टीम. उनके सामने जो है वरोर की टीम. 3 गेंदे अभी देखते किस प्रकार की डाली जाएगी वो तेजस की ओर से. सामना करेंगे सार्थक. बघूया सार्थकरित्या बॅटिंग करतात की काहीतरी चमत्कार करून दाखवण्याची. नक्कीच. आणि हा चेंडू नक्कीच हा गडी बाद होण्याची शक्यता आहे, पण पूर्णतः जोपर्यंत चेंडू यस गडी बाद झाला धावाच्या स्वरूपात 1 धाव नक्की मिळाले. 1 धावेने धावसंख्या ती 14. 3 चेंडू अभी भी मौके बनते हैं बिरवाड़ी टीम को. 18 रन बनाने का मौका है कि ऐसे भी खिलाड़ी है जैसे कि जयेश है या फिर चिनू तो आउट हो चुका है, बाद में तुषार मोरे की लगातार उन्होंने 3-3 ऐसे छक्के मारे हैं. अभी 3 गेंदे बनती है, मौका मिलता है तो मौके पे चौका मारते या फिर छक्का, ये देखना जरूर पड़ेगा. बरसात जरूर हो रही है लेकिन बरसात में जो मजा आ रही है, लेकिन किस प्रकार से खुद कमबैक किया है तेजस ने, जरूर काबिल तारीफ है. अभी भी 2 गेंदे शेष है इस आखिरी ओवर की. पूरी तरह कंट्रोल जरूर. ऐसे बरसात के सीजन में गेंदबाजी करना या फिर बैटिंग करना या फिर फील्डिंग करना ये आसान बात नहीं है. बहुत एक कठिनाइयों से भरी ये राह है. इस राह पर हम तो ऐसे इजीली देखते हैं मगर बहुत कठिन परिस्थिति रहती है. मगर क्रिकेट के प्रति जो प्रेम है वो देखने लायक है. अभी भी 2 गेंदे शेष है. स्कोर रुका हुआ 14 पर. आणि जो प्रयत्न करायचा होता तो नक्कीच त्यांनी प्रयत्न करण्यात यश प्राप्त झालंय. ते
कीर्तेश यांना आणि धावसंख्या पोहोचले ती 20 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे लगभग 2 षटकामध्ये असं पाहायला भेटलंय की अगोदरच्या 2 मॅचेसमध्ये की 27-28 27-28 असंच काहीतरी एक गणित चाललंय. तसंच गणित इथे देखील होऊ शकते. शेवटचा चेंडू पण सुरेख असं कमबॅक पुन्हा एकदा आणि गडी बाद आणि डायरेक्ट गोटीले मारण्याची काही गरज नव्हती. नशीब तो लागला आणि अशा रीतीने गडी बाद झालाय. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाने जिंकण्यासाठी दिलेत ते 21 धावा. 21 धावांचं आव्हान वरोर संघाला हा सामना जिंकून पुढे सरसावण्यासाठी आणि बिरवाडी संघाला ते रोखण्यासाठी तशा प्रकारची गोलंदाजीच करावी लागेल. डिपेंड करते आता लक कुणाच्या बाजून जाते. क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर जास्त नसतो आणि कमी नसतो. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की अपोलो चिंचणी आणि मॉडर्न शिरगावमध्ये कशा प्रकारची रंगत झाली आणि शेवटी नशिबाने कल दिला. म्हणजे कसं थोडं जे सिलेक्शन होतं की त्यांना ते सिलेक्शन करण्यात चूक झाली राजकुमारांच्याकडून आणि तो सामना मॉडर्न शिरगावकडे झुकला. तरी वरोर संघाने आपले बॅट्समन त्वरित पाठवायचे तेवढी एक तसदी घ्यावी. थोड़ा डीजे एक सुमधुर संगीत नगीत. बरसात का सीजन चालू है, बरसात के मौसम में क्या क्या नहीं होता है, ठंडा गरम ऐसा कुछ गाना आप पेश कीजिए. थैंक यू शुक्रिया मेहरबानी कदरदानी. रात को जरूर लगाओ मच्छरदानी क्योंकि मलेरिया के मच्छर अपने पालघर में ज्यादा घूम रहे. इसकी भी एक सावधानी लेनी चाहिए क्योंकि स्वच्छता अभियान के अंतर्गत हमें भी जाना है. तो 21 रनों का पीछा करते हुए ये जो वरोर की टीम किस प्रकार वो कामयाबी हासिल करती है ये देखना बहुत काबिल तारीफ रहेगा. कृपया फील्ड रिस्ट्रिक्शन लावून घ्यायची आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन लावून घ्यायची आहे प्लीज. अंपायर प्लीज. यस थैंक यू सर शुक्रिया. तो देखने इस समय लक्ष्य 21 रनों का यानी कि 10.5 का जो आस्किंग रन रेट इस समय. चला लवकर ओपनिंग पेयर प्लीज. वरोर संघ चला मैदानाच्या आतमध्ये जा लवकर. ओपनिंग पेयर चला मैदानाच्या आतमध्ये प्लीज. प्रज्योत हंबीरे आणि यश चला शतरक्षण लावून घ्यायचं प्लीज. तो 21 रनों का लक्ष्य इस समय और प्रज्योत हंबीरे इस समय बल्लेबाजी के लिए. नेत्रों में सपना जरूर होगा इस मैच को जीतने का क्योंकि लक्ष्य नजरों के सामने है. रबर बॉल में 7.5 10.5 का जो टारगेट है ज्यादा मायने नहीं रखता लेकिन क्रिकेट है कुछ भी हो सकता है. थोड़ी सी जो सावन के महीने में हल्की सी बारिश और धूप का जो नजारा है पूरी तरह से नजर आता हुआ. कहीं धूप तो कहीं जो बारिश यहाँ पर नजर आ रही है. यही सावन का जो महीने का पूरा लुप्त है आनंद है और यही पूरी तरह से कायनात समाई हुई है. देखने 12 गेंदों में 21 रन. प्रज्योत हंबीरे स्ट्राइक इनके ऊपर गेंदबाजी के लिए आए हैं. मिस्टर चिन्नू आए हैं अब गेंदबाजी के लिए. लक्ष्य इस समय नजरों के सामने 21 रन. इसके बाद में मोहपाड़ा बॉयज बनाम धेरी 11. तो देखना इस समय डेट गेंद के संकेत मिलते हुए 12 गेंदे 21 रन की आवश्यकता. बढ़िया शॉट. अप्रतिम एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को खेला है. तेज तर्रार स्ट्रोक लेकिन उतनी अच्छी थ्रो. 2 रन जरूर आए हैं. प्रज्योत जिस तरह से यहां पे 2 रन पहली गेंद के ऊपर 2 रन इस समय आते हुए तैयार इस समय प्रज्योत. अपील खारिज. देखना इस समय नॉट आउट के संकेत
अच्छी अपील्स बनाई थी इस समय बिरवाड़ी टीम ने, लेकिन अंपायर पैनी निगाहों से गेंद को देखते हुए 2 गेंदे 2 रन से लक्ष्य, 12 गेंदे 21 रनों का अभी भी 19 रन की दरकार है, 10 गेंदे आनी शेष है और चिन्नू बनाम प्रज्योत की लड़ाई इस समय जारी है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, इस समय गेंद को पुल कर दिया है, गेंद जाती हुई डिपैकर्स के लेग रीजन में, जब तक गेंद को उठाया जाए दूसरी रन की मांग आसानी से मुकम्मल होती हुई। तो 3 गेंदे 4 रन इस समय, छिन्नू तैयार, 3 गेंदों में 4 रन सब तक आए हैं। प्रज्योत के हाथ में जब तक बल्ला है, वरोर टीम की जो आक्रामकता है वो उसी तरह की रहेगी जिस तरह से उनकी कोशिश या फिर उनकी चाहत है। बैकफुट पे गए, इस समय गेंद को पुल कर दिया, लेकिन नो मैच लैंड में गेंद गिरी है, दूसरी रन की मांग जरूर है, 2 रन से भी आसानी के साथ में मुकम्मल। तो स्कोर कार्ड के ऊपर इस समय 6 रन 4 गेंदे, 4 गेंदों में इस समय 6 रन, चार गेंदों में इस समय 6 रन। देखने इस समय तैयार प्रज्योत ईश्वर की 5वीं गेंद, बढ़िया स्ट्रोक इस समय कवर ड्राइव देखने को मिलता हुआ एक्स्ट्रा कवर में, दूसरी रन। तो देखना स्ट्राइक अपने पास लेते हुए इस समय प्रज्योत सिंगल के साथ में स्कोर आगे सरकता हुआ 7 रन, अभी भी 14 रन की आवश्यकता 7 गेंदों में। और बल्लेबाजी के लिए आए बल्लेबाज तेजस, ये भी हार्ड हिटर बल्लेबाज है। उसके बाद में जो प्रीतम है वो भी खूबसूरत बल्लेबाजी करते हैं। 7 गेंदे 14 रन। सात गेंदों में 14 रन की आवश्यकता। तैयार इस समय प्रज्योत, गेंदबाजी के लिए इस समय छिन्नू तैयार, आखिरी गेंद लेके। तो देखना इस समय अंपायर के संकेत खराब गेंद के, सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर इस समय 8 रन। एक बड़ा हिट मैच के पूरे पिक्चर को क्लियर करेगा और 2 बेहतरीन गेंदे इस मैच की गहराई में ले जाएगी। तो देखना इस समय स्वप्निल जब तक गेंद को उठाएंगे सिंगल आसानी के साथ में। अब चाहे 6 गेंदों में 12 रन और नंबर पहला खत्म होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर इस समय 9 रन, 6 गेंदे 12 की मांग है। चलते हैं डीप सेक की तरफ। शतरक्षण लावून प्लीज। 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। गोलंदाजीसाठी येतोय तो दालन। चला प्लीज घाई करायची, दालन गोलंदाजीसाठी येते। 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता। सहा चेंडू 12 धावा। लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र तेजस मात्र आपला विकेटचं बलिदान देताना पाच चेंडू 11 धावेची आवश्यकता।
तर नवीन फलंदाज जाते मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर 4 चेंडू आणि आता मात्र 11 धावेची आवश्यकता. क्लिंग बोल्ड होतोय, चेंडू थोडासा खाली राहतोय. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये मात्र सामना थोडासा अडचणीच्या वाटेकडे कूच करताना नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला 12वा प्लीज, वरोर संघ 12वा पाठवा. अमय आणि चार चेंडू 11 धावांची आवश्यकता. चार चेंडू 11 धावेची गरज. चार चेंडू 11 धावेची आवश्यकता. दालन तयार होते गोलंदाजीसाठी. जोरदार खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. पंच मात्र स्वेर चेंडूचे संकेत देताना 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावेची आवश्यकता. ह्या चेंडूवरती बरंच काही अवलंबून असेल. मात्र बॅट मात्र हातामधून सुटते. मात्र 2 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असताना नवीन फलंदाज दोन चेंडू 10 धावेची आवश्यकता. नितीन येतोय नवीन फलंदाज. दोन चेंडू 10 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावेची आवश्यकता. तयार आहे ठिकाणी दालन. मात्र निर्धाव चेंडू जाताना शेवटच्या चेंडूवरती 10 धावेची आवश्यकता. भोपाडा डिसिजन आपला कळवा प्लीज. भोपाडा शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सरळ जाते तो षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. मोपडा मोपडा आपलं क्षेत्ररक्षक पाठवायचे. मोपडा प्लीज. मोपाडा वर्सेस दांडी. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून मोपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर दांडी संघाच्या फलंदाजांनी तयार राहायचं आहे. तरी दोन्ही संघांना आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पवनसुत क्रिकेट क्लब तर्फे आयोजित या रबर पावसाळी क्रिकेट स्पर्धा अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य असलेलं आहे आर्यन ग्राउंड आणि या आर्यन ग्राउंड वरती हे रंगलेले हे अप्रतिम असे सामने.